विचारला मला आणि प्रश्नाचे उत्तर सांगतो मी साखराबाई आराधनीला. आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. आणि साखराबाईच्या प्रश्नाचे उत्तर दिले साखराबाईला. आता माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगावे लागलं साखराबाईला. पाव माणसाला वाटली जात त्या देवानं बापल्याला आणि आत्म्याची जात कोणची आहे ती सांगून द्यावे लागेल सभेला. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. आणि साखराबाई बोलली मला माळ कशाला घातली गळ्याला. अगं विचार केला नव्हता मी मनाला. आई बापानी आराधी सोडलं मला बाळेपणाला. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. अगं प्रश्न पडला माझ्या आईवडिलाच्या जीवाला. अगं चैती पौर्णिमा तर आली वर्षाची वर्षाला. पण तू शायन्या मनाची आहे म्हणून पाठवलं मला तुझ्या संगतीला. कलुळाचं पाणी तू ग कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. अगं माझी निंदा तरी तो येणार जाणार. अगं ह्याला काही नाही अकलीचा विचार. अगं मी तर आराधी भोळ्या मनाचा आणि गळ्यामध्ये माझ्या तर साज कवड्याचा. कलुळाचं पाणी तू कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला